अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागाची वरून खालपर्यंत सेटिंग. बार्शी टाकीतील विकास कामांचा सत्यानाश. निकृष्ट कामांमुळे नागरिक संतप्त. बार्शी टाकी तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समिती बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे करण्यात आली. मात्र अनेक कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप आता उघडपणे पुढे येऊ लागले आहेत. रस्ते, गटारे, सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, शाळा दुरुस्ती, सार्वजनिक इमारती आणि इतर विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक कामं पूर्ण होण्याआधीच उखडू लागली आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांना तडे गेले असून गटारे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. कामांमध्ये निकृष्ट साहित्य वापरलं जात असल्याचा आरोप होत असतानाच संबंधित अधिकाऱ्यांकडून मोजमाप देखील मनमानी पद्धतीने केल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात कमी काम करून कागदोपत्री जास्त कामं दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बोगस कामे करायची आणि त्यानंतर मोजमापातही मोठा घोटाळा करायचा, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. काही ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांमध्ये तर प्रत्यक्ष खर्च आणि दाखवलेला खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील अनेक नागरिकांनी आरोप केला की भ्रष्टाचाराच्या या साखळीमध्ये वरून खालपर्यंत सेटिंग असल्यामुळे कोणतीही प्रभावी चौकशी होत नाही. तक्रारी दाखल झाल्यानंतरही त्यात दाबल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित कंत्राटदार, तांत्रिक कर्मचारी, अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याची चर्चा तालुकाभर जोर धरत आहे. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की शासन विकासासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करता, मात्र प्रत्यक्षात कामांचा दर्जा पाहता निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक कामाचं स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्यात यावं, दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच निकृष्ट कामांची वसुली संबंधितांकडून करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील विकास कामांबाबत वाढत असलेल्या तक्रारी आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे आता जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.